बीबीसी मराठीने राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकरावजी कोकाटे यांच्यावर बऱ्याचशा प्रश्नांचा मारा केला. पीक विम्यासंदर्भात तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आणि कृषीमध्ये होणाऱ्या घोटाळ्याबद्दल त्यातले त्यात छगन भुजबळांविषयी सुद्धा. तर याविषयी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी काय उत्तर दिले ते आपण बघूया. बीबीसी मराठीचे खूप खूप आभार. आणि तुम्ही आपल्या मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. तर चला मग माणिकराव कोकाटे काय बोलले ते जाणून घेऊया. कोणते मुद्द्यांना प्राधान्य असणारे शेती संदर्भातल्या, कोणते मुद्दे सोडवण्याला प्रायोरिटी असणार? सध्या शेती हा विषय असा आहे की काही मुद्दे घेऊन काम करणं यामध्ये शक्य होत नाही. दिवसागणिक प्रश्न उपस्थित होतात आणि त्याची उत्तर शोधावी लागतात. कधी वातावरण बदलेल, कधी भाव पडतील, कधी भाव वर येतील. त्यामुळे कृषी क्षेत्र हे तसं खूप सेन्सिटिव्ह आहे, अलर्ट आहे. 24/7 काम करावं लागतं. त्यामुळे प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय त्याच्यावरती तोडगा काढता येत नाही. आणि अननेसेसरीली अगोदरच एखाद्या गोष्टीचं भाष्य करणं, जी गोष्ट घडलीच नाही किंवा घडणारही नाही, ते काही योग्य होणार नाही. त्यामुळे जशी जशी परिस्थिती बदलेल तसं त्यावर उपाययोजना करण्यात येतील, तर त्यावरती आपल्याला निर्णय घेता येईल. जसं तुम्ही सांगितलं की जसे प्रश्न उपस्थित होईल तसे निर्णय घेतले जाईल. तुमच्या भागात किंवा तुम्ही नाशिकमध्ये 2 दिवसांपासून एक मेजर प्रश्न जो आहे ज्याच्या संदर्भात तुम्ही बैठक पण घेतली, तो आहे कांद्याच्या दराचा. 60 रुपयांवरनं ते आले 12 ते 15च्या दरम्यान. त्यामुळे अशी मागणी केली जाते की जे निर्यात शुल्क 40 वरनं 20 वर आणलं ते आता 0 वर आणा. काय पाऊल उचललं? नाही, ती गोष्ट खरी आहे. तो विषय नागपूरच्या विधानसभेमध्ये पण उपस्थित केलेला आहे अनेक सन्माननीय सदस्यांची. त्या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथ शिंदे हे साहेब या दोघा तिघांनीही तो विषय केंद्र सरकारसमोर मांडलेला आहे. मी आता कृषी मंत्र्याचा अजून चार्ज घेतलेला नाही, उद्या परवा चार्ज घेईन. त्यांच्याशी पण बोलून आणि त्यावरती काय आपल्याला करता येण्यासारखं आहे, कृषीमधले दर कसा कमी करता येईल, पर्सेंटेज कसं कमी करता येईल, त्या संदर्भात आमचे प्रयत्न सुरू आहे आणि त्याला काही अंश आपल्याला यश आल्याशिवाय राहणार नाही असं माझं मत आहे. एक जो मुद्दा आहे तो द्राक्षा संदर्भातला, तुम्ही स्वतः बैठक घेतली, व्यापारी फसवणूक करतायत शेतकऱ्यांची. आणि दुसरं जो फिरताना जाणवतो की बरेच शेतकरी हजारो एकरवरच्या द्राक्ष बागा काढल्यात कारण हवामान बदलाचा फटका बसतोय. तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की क्रॉप कव्हरला जर का अनुदान भेटलं तर फायदा होईल, पावसामुळे नुकसान कमी होईल त्याचं. तर या संदर्भात काही आता तुम्ही सुरुवात करणार आहे का अशा काही निर्णयांपासून? नाही, क्रॉप कव्हरला अनुदान देण्यासंदर्भामध्ये किंवा क्रॉप कव्हर शेतकऱ्या संदर्भामध्ये मी खूप सकारात्मक आहे. पण त्याचे पण काही निगेटिव्ह रिझल्ट आहेत. म्हणजे क्रॉप कव्हर केल्यामुळे 100% बेनिफिट मिळेल असंही नाही. तर प्लॅस्टिकचं कव्हर आहे, त्याच्यामुळे त्याच्या खालची आर्द्रता कमी जास्त प्रमाणात होते, वातावरणात बदल होतात, सूर्यप्रकाश व्यवस्थित मिळत नाही, हवा खेळती राहत नाही. त्यामुळे जे काही पोषक वातावरण द्राक्ष बागाला असायला पाहिजे त्याच्यावरती परिणाम होतो. त्यामुळे ते त्या संदर्भात टेक्निक जे स्पेनमध्ये आहे, त्या टेक्निकच्या संदर्भामध्ये एकदा माहिती घेऊन मला करावं. कारण ते कसं आहे की 5 मिनिटामध्ये वातावरण क्लिअर झालं की ते 5 मिनिटामध्ये क्रॉप कव्हर बाजूला झालं पाहिजे आणि 5 मिनिटामध्ये ते क्रॉप कव्हर वरतून आच्छादन झालं पाहिजे, अशी माझी धारणा आहे. पण तशा प्रकारचे टेक्निक अद्याप या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये दिसत नाही. तर त्या संदर्भात सर्व्हे करून किंवा काही ठिकाणी व्हिजिट करून किंवा वेगळ्या देशामध्ये जाऊन सुद्धा आपल्याला ती टेक्निक आणता येईल, हा विचार माझ्या मनामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट ते महाग पण आहे, जरा कॉस्टली आहे. पण काही अनुदान शेतकरी, काही शेतकऱ्यांचं या ठिकाणी योगदान, काही सरकारचं अनुदान, अशा माध्यमातून हा प्रकार राबवता येईल की नाही या संदर्भात मी लवकरात लवकर निर्णय घेणार आहे. कारण या संदर्भात चर्चा आमची द्राक्ष बागायतदार संघाबरोबर झालेली आहे. विधिमंडळ चर्चा होता आणि तो सत्ताधारी आमदारांनी उपस्थित केला पीक विम्यात जो घोटाळा झाला त्याचा. काय विचार असणार ज्यावेळेस पगार तुम्ही अधिकार ग्रहण करायचा या संदर्भात याबद्दल कसं पुढे घेऊन जाणार? या संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित झालेला ही गोष्ट खरी आहे. त्या संदर्भातली माहिती अजून घेण्यात येईल. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उत्तर पण दिलेलं आहे आणि त्या संदर्भातली चौकशी सुरू आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांशीही या ठिकाणी चर्चा करेल आणि त्यातून जे काही कायदेशीर कारवाई करणं शक्य आहे कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आणि शेतकऱ्यांना अशी अपेक्षेची जी आश्वासन महायुतीने दिली, कर्जमाफी आणि हमी भाव, सोयाबीन आणि कापसाचे भाव जर कमी पडत भावांतरामार्फत खरेदी केली जाईल आणि मग हमी भावापर्यंत ती दिली जाते. ही आश्वासन शेतकऱ्यांना दिलेली पूर्ण करण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार? एक कर्जमाफी, दुसरं चांगले भाव. हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सुरू आहे महाराष्ट्रात. बऱ्याच ठिकाणी केंद्र वाढवा अशी मागणी आहे.
आणि जो काही मर्यादा घातली होती ती पण वाढवा अशी काही सन्माननीय सदस्यांनी मागणी हाऊसमध्ये केलेली आहे. त्या संदर्भात सुद्धा अजून माहिती मी अद्याप घेतलेली नाही. माहिती घेऊन त्या संदर्भात केंद्र कसे वाढवता येतील आणि राज्य सरकारकडे माननीय मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून त्याच्यावरती निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात येईल. कॅबिनेट झाल्यानंतर त्या संदर्भात धोरण जाहीर करू. कर्जमाफीच्या संदर्भातले मुद्दे बरेच शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु कर्जमाफी कशी करता येईल या संदर्भात सविस्तर चर्चा अजून अद्याप आमची झालेली नाहीये. तर कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये हा जेव्हा विषय येईल त्यावेळेस आम्ही चर्चा करू आणि त्या धोरणात्मक निर्णय घेऊन जाहीर करू. तोपर्यंत आपल्याला मला त्यावर एकट्याला काही भाष्य करणं योग्य होणार नाही. तुमच्या जिल्ह्यातले नेते छगन भुजबळ ते नाराज आहेत त्यांना मंत्रिपद न भेटल्यामुळे आणि त्यांनी असं सांगितलंय की आता ओबीसीची आम्ही एकजूट करू आणि तसा निर्धार व्यक्त केलाय. तुमचं काय मत याच्यावर? त्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेत आहेत. त्याची चर्चा सुरू आहे. लवकरात लवकर याच्यातून तोडगा निघेल, मार्ग निघेल आणि सर्व